दारावरची बेल वाजली आणि शीतलने दरवाजा उघडला. दारात तिचे बाबा मनोहरपंत उभे होते. बाहेर खूप उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते. शीतलने आत जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं. शीतलचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी होती. 5-6 वर्ष झाली कॉटला खेळून होती. मनोहरपंतांच्या नोकरीत तसं फार काही मिळकत नव्हती. घराची सगळी जबाबदारी आता एकट्या शीतलवर पडली होती. शीतल एका छोट्या कंपनीत पार्ट टाइम अकाउंटंटचं काम करत होती. शीतल खूप साधी, सालस आणि मनमिळावू मुलगी होती. लहानपणापासून तिच्या वाट्याला सुख असं आलंच नाही. लहानपणी मुलं खेळायची, दंगामस्ती करताना दिसायची, पण शीतल मात्र घरातच असायची. शीतलची आई वरचेवर आजारी असायची आणि शीतल मात्र लहानपणापासून घरात लक्ष देऊ लागली होती. शीतल वयाने लहान, पण कर्तृत्वाने ती जाणती झाली होती. मनोहरपंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं. आपली मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, त्या वयात ती घर सांभाळत होती. इतर मुली खेळत असताना पाहून शीतल घरातली कामं करते हे पाहून मनोहरपंतांचे डोळे भरून यायचे, पण ते काही करू शकत नव्हते. ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते. पुढे शीतलने जेमतेम 12वी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं. मनोहरपंत तिला बोलले सुद्धा, शीतल बाळा, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी. नको बाबा, तुम्ही एकटे तरी किती करणार, मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला हातभार पण लागेल. नाही बाळा, तू तुझं शिक्षण कर, एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता येत नाही. शीतलने मग विचार केला, बाबा बोलतात ते बरोबर आहे. आपण शिक्षण पूर्ण केलं तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगारसुद्धा चांगला मिळेल. पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता. खूप वेळ ती विचार करत बसली होती. एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात मनोहरपंतांनी तिला आवाज दिला, काय ग चिमणे, कुठे हरवलीस? अधूनमधून मनोहरपंत शीतलला प्रेमाने चिमणी म्हणून बोलायचे. काही नाही, काय झालं, कसला विचार करत आहेस? बाबा, मी पार्ट टाइम जॉब करते. दिवसात जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन. परीक्षा मी बाहेरून देईन. अगं पण तुझ्यावर जास्त ताण पडेन. नको चिमणे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, बाकीचं मी बघतो. नाही बाबा, मी आता ठरवलं आहे. तुम्ही हो बोललात तरच मी माझं शिक्षण पूर्ण करेन. तू खूप हट्टी आहेस, ऐकणार नाही कधी, कर तुझ्या मनासारखं. असं बोलून मनोहरपंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले. शीतल खूप खुश झाली होती. आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती. एक म्हणजे नोकरी आणि दुसरं ती तिचं शिक्षण पूर्ण करणार होती. दुसऱ्या दिवशी शीतलने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली आणि जिथे जिथे पार्ट टाइम जॉब होता तिथे तिने ॲप्लिकेशन केलं. आता शीतल तिथून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती. 2 दिवस झाले तरी काही फोन आला नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला. तिला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले होते. शीतलने तसे मनोहरपंतांना सांगितलं आणि ते तयार होऊन बाहेर पडली. शीतलच्या मनात थोडी धाकधूक होती. कसं असेल ऑफिस, आपल्याला नोकरी मिळेल का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली. शीतल मनातून खूप घाबरली होती. हा जॉब तिचा पहिलाच जॉब होता. तिला तर कसंही करून मिळवायचा होता. तिचा स्टॉप आला तशी ती बसमधून खाली उतरली. बस स्टॉप समोरच ऑफिसची बिल्डिंग होती. शीतलने रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली. तिथे बोर्ड लावलं होतं. तिथे तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे हे पाहिले. तिसऱ्या मजल्यावर होतं ऑफिस. शीतल लिफ्टमध्ये प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावर आली. आता शीतल आणखीनच घाबरली होती. तिने एकदा जोरात श्वास घेतला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. शीतलने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असं सांगितलं. रिसेप्शनिस्टने शीतलला थांबायला सांगितलं. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने शीतलला केबिनमध्ये जायला सांगितलं. शीतलचा इंटरव्ह्यू छान झाला होता. तिला दुसऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं. शीतल खूप खुश होती. तिला महिन्याला 15,000 रुपये पगार मिळणार होता. शीतल आता दोन्ही गोष्ट पूर्ण करू शकणार होती. एक तर तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदतही करू शकणार होती. आज ती खूप आनंदात होती. घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली. शीतलचे बाबा मनोहरपंत ती बातमी ऐकून खूपच खुश होते. शीतलच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली, आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले. शीतलची आता तारेवरची कसरत चालू होती. रोज सकाळी ती लवकर उठायची. ती सर्व कामं आटपायची. जेवण आणि इतर कामं उरकली की मग ती तिच्या आईजवळ जाऊन तिला काय नको, काय हवं ते पाहायची.
शीतल वयाने जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समंजस आणि हरहुन्नरी हे गुण होते. जबाबदारीमुळे ती खूपच लवकर मोठी झाली होती. आईचं सगळं आवरून मग तिच्या कामाची वेळ व्हायची. तयार होऊन ती जॉबसाठी निघायची. तिथून ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायची. जेवण आटपून आणि सगळं आवरावर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर शीतलची दमछाक होऊन जायची. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता 2 वर्ष निघून गेली आणि शीतल ग्रॅज्युएट झाली. शीतल उत्तम मार्कांनी पास झाली होती. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. शीतलने आता मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली. तिला पूर्ण खात्री होती कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. शीतलने अजून पार्ट टाइम जॉब सोडला नव्हता. तिथे ती जातच होती. रोज शीतल संध्याकाळी घरी आली की विचारायची, बाबा माझं लेटर आलं का? नाही आलं. अगं येईल, तू का नको काळजी करूस. तसं नाही बाबा, पण खूप दिवस झाले अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलं नाही. येईल, तू शांत राहा. तुझ्यासाठी चहा करू का? मलाही थोडासा प्यायचा आहे. तू येण्याआधी मी चहा घेतला होता, पण आता तुझ्यासोबत थोडासा घेईन. काय म्हणतेस, घेणार का चहा? बाबा तुम्ही जास्त चहा घेऊ नका, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. हो ग चिमणे, पण मी जास्त घेत नाही. आता तुला कंपनी म्हणून मी घेणार. तसंही तुम्ही ऐकणार नाही. करा चहा कडक. शीतलचं आणि तिच्या बाबांचं असं रोजच चालायचं. चहा झाल्यावर शीतलने तिची कामं आटोपली आणि थोडा वेळ आईजवळ जाऊन बसली. शीतल रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची. तशीच आजही ती आईजवळ तक्रार करणार होती. आई बघ, बाबा माझं काही ऐकत नाही, सारखं चहा पितात. तेवढ्यात मागून मनोहरपंत आले आणि म्हणाले, काय ग चिमणे, माझ्याच बायकोजवळ तू माझी तक्रार करतेस? ती माझ्या बाजूने आहे, कळलं का? शीतलची आई नलिनी बाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिलाही दोघं बाप आणि मुलगी यांच्यातील भांडणं आवडायची. आई तू हसतेस काय? बोल ना त्यांना काहीतरी. नंतर बोलू नको तुम्हाला माझ्या नवऱ्याची काळजी घेत नाहीस म्हणून. श्रीमंती नव्हती पण सुखी कुटुंब होतं. नलिनीबाईंचं आजारपण सोडलं तर सगळं हसून खेळून होतं. नंतर सगळे जेवायला बसले. जेवण आटोपल्यानंतर शीतलने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि ती तिच्या रूममध्ये आली. शीतलच्या मनात विचार आला की अजून अपॉइंटमेंट लेटर का आलं नाही. असं करता करता कधी डोळा लागला हे तिचं तिलाच कळलं नाही. सकाळी लवकर उठून सगळी कामं आटपून शीतल ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीचे पोस्टमन काका होते. इन्व्हलप घेऊन उभे होते. कशी आहेस शीतल बेटा? ठीक आहे काका, हे तुझं लेटर आलं आहे, सही कर बघू. हो करते. सही करून शीतलने हातात लेटर घेतलं आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. शीतलला ते लेटर वाचून खूप आनंद झाला. तिचे बाबासुद्धा तिथेच उभे होते. पोस्टमन काकांनी तिला विचारलं, काय ग, काय झालं, एवढी खुश का झाली तू? काका, बाबा मला एका चांगल्या कंपनीमध्ये अपॉइंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होते. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं आहे. घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं. शीतलने ही बातमी तिच्या आईला सांगितली. नलिनीबाईंना देखील खूप आनंद झाला. शीतलने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. आई बाबा निघते, मी उद्यासाठी सुट्टी घेणे. चला मी पण निघतो. बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो. पोस्टमन काकांनी निरोप घेतला आणि ते निघून गेले. शीतलसुद्धा घरून निघाली आणि ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनकडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही इकडे लागलं होतं. संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने शीतलला हाक मारली. शीतल स्वतःच्याच विचारात होती. आवाज ऐकून ती थबकली. हां, अगं इकडे ये. काय झालं? काही काम आहे का? अगं नाही. मग तुला उद्या सुट्टी मिळाली. शीतल हे ऐकून खूप खुश झाली. थँक्यू. मी काय केलं? मी फक्त तुम्हाला सांगितलं. शीतलला सुट्टी मिळाली होती. आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकत होती. शीतल घरी आली, हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली ते सांगितलं. मनोहरपंत पण खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले. देवा, माझ्या मुलीलाही नोकरी मिळू दे. तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे, त्याचं फळ तिला मिळू दे. शीतल आईच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर आई झोपली आहे असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटापट जेवण बनवून थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली ती. नलिनीबाई उठून बसल्या होत्या. आई कशी आहेस? आज छान झोप झालेली दिसत आहे. हे ऐकून नलिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या. हसलीस का? मी येऊन गेली होती तेव्हा तू झोपलेली होतीस. त्यावर नलिनीबाई बोलल्या, हो माहीत आहे मला.
म्हणजे तू जागी होती? मला वाटलं झोपली आहेस. ये बस इथे. सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे. मी काहीही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी मिळायला लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं. हे ऐकून शीतलला राग आला. एवढी काय घाई आहे? आणि तसंही मी लग्न करणार नाही. लग्न केलेस तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. असं म्हणून ती हसायला लागली. नलिनीबाईंना देखील हसायला आलं. त्यांनी शीतलला बसायला सांगितलं. बस इथे. आता मी काय सांगत आहे ते ऐक. हां बोल. आम्हाला माहीत आहे तुला आमची खूप काळजी आहे. पण कसं आहे ना, तो मुलगा आपलं घर नाती हे सगळं कसं बरं सोडून येईल? आज ही सर्व मुलगी करत आली आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत ते आपण बदलू नाही शकत. तू सुखी राहावी बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील आम्हाला भेटायला, तेव्हा असा हट्ट तू करू नकोस. झालं तुझं बोलून? हो. आता मी काय सांगते ते ऐक. बोल. माझं मी सगळं ठरवून ठेवलेलं आहे, तेव्हा तू काळजी करू नको. जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर. मी आलेच. असं बोलून शीतल रूम बाहेर आली. सर्वांनी जेवण केली आणि थोड्या वेळ अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. झोपेची वेळ झाली तशी शीतल तिथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल लवकर उठली. तिने भरभर तिची कामं आटोपली. आज तिला नवीन कंपनीमध्ये जायचं होतं. आज तिने खूप छान ड्रेस घातला. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तयार होऊन तिने देवाला नमस्कार केला आणि आईबाबांना सांगून ती घरातून बाहेर पडली. तिने बस पकडली आणि ती ऑफिसच्या गेटजवळ आली. ऑफिस बाहेरून खूप सुंदर दिसत होतं. शीतलने लिफ्टचं बटन प्रेस केलं आणि ती लिफ्टची वाट पाहू लागली. लगेच लिफ्ट खाली आली. तिने ती लिफ्टमध्ये प्रवेश केला. 2 नंबर तिने प्रेस केला आणि ती वाट पाहू लागली. शीतल मनातून खूप घाबरली होती. हा जॉब मिळेल की नाही, मिळेल का अशी शंका मनात येत होती. शीतल लिफ्टमधून बाहेर आली आणि तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला. आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली आणि रिसेप्शन डेस्क जवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने ते लेटर दाखवलं. तुम्ही बसा, मी सरांना इन्फॉर्म करते. रिसेप्शनिस्टने मिस अंजलीने सांगितलं. हो चालते, मी बसते, शीतल बोलली. शीतल सोफ्यावर जाऊन बसली. मिस अंजली फोनवर बोलत होती. बहुतेक ती शीतल आली आहे हे सांगत असणार. शीतल आतून बोलवणं येईपर्यंत ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस न्याहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होते. मात्र एक व्यक्ती शीतलकडे चोरून बघत होती. त्या व्यक्तीचं नाव सुधीर जोशी होतं. सुधीर जोशी मुंबईमध्येच राहणारा. एकटाच राहत होता तो. आई वडील भाऊ बहीण कुणीही नव्हते. त्याला कुणीही नव्हतं. लहानपणी एका अपघातात त्याचे आई वडील निघून गेले. लहानपणापासून तो त्याच्या मामा मामीकडे राहिला. त्यांना सुद्धा मुलबाळ नव्हते. ते सुधीरला आपला मुलगा समजून त्याची देखभाल करत होते. सुधीर दिसायला खूप सुंदर होता, एकदम राजबिंडासारखा. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या, पण सुधीर कधीच कोणत्या मुलीला भाव द्यायचा नाही. तो कधीच कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपल्याने पुढे त्याने MBA केलं आणि कंपनीत जॉबला लागला. त्याचे मामा मामी आता गावी जाऊन राहत आहेत. गावी घर शेत जमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कुणी नाही, म्हणून मग ते गावी राहायला गेले. सुधीर आता एकटाच मुंबईमध्ये राहतो. अधूनमधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात. कधीकधी सुधीरसुद्धा एक फेरी गावी टाकून येतो. आता सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलं होतं. कधी कोणत्या मुलीकडे न बघणारा सुधीर आज शीतलकडे बघत होता. अचानक शीतलचं लक्ष सुधीरकडे गेलं आणि दोघांची नजरानजर झाली. सुधीर एकदम बावचळला. आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. मी शीतल, रिसेप्शनिस्टने हाक मारली. शीतलने आवाजाच्या दिशेने मान वळवली आणि ती रिसेप्शन डेस्क जवळ गेली. तुम्ही आज जाऊ शकता, मिस अंजलीने सांगितलं. हो थँक्यू, असं बोलून शीतल केबिन डोअर तिने नॉक केलं. मे आय कमिंग सर. शीतल आतमध्ये गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली. बसा मिस शीतल, सरांनी सांगितलं. धन्यवाद सर, असं बोलून शीतल खुर्चीवर बसली. मिस शीतल, तुमचा बायोडाटा मी पाहिला, खूप छान आहे. तुम्हाला कामाचा अनुभवसुद्धा आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. तुमची सॅलरी बाबतीत काही अपेक्षा आहेत का? अपेक्षा आहेत सर. घरी आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे, पण मी काही सांगत नाही. तुम्ही जे द्याल ते मान्य आहे, शीतल बोलली. ठीक आहे, तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला. तुम्हाला महिन्याला 30,000 पगार मिळेल. एवढा ठीक आहे ना? हो ठीक आहे सर. शीतलला पगार ऐकून तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती भांबावून गेली आणि आतून खूप खुश झाली होती. ठीक आहे, तुम्ही उद्यापासून जॉबवर येऊ शकता. सॉरी सर, मला उद्या जॉईन होता येणार नाही. का, काही अडचण आहे का? नाही सर, अडचण नाही.
पण मी जिथे आधी काम करत होते तिथे मला उद्या जाऊन कळवावं लागेल. मी परवापासून आले तर चालेल का? हो चालेल, तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप धन्यवाद सर, असं बोलून शीतल केबिनमधून बाहेर आली. शीतलसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका मोठ्या कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं. शीतल तशीच घरी आली. घरी आल्यावर तिने ऑफिसमध्ये जे काही घडलं ते तिने आईबाबांना सांगितलं. मनोहर पंत आणि नलिनीबाई या दोघांनाही ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे शीतलकडे कौतुकाने पाहू लागले. शीतल दोघांकडे आळीपाळीने पाहू लागली. असे का पाहत आहात तुम्ही दोघे? तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं, आम्हाला खूप आनंद झाला. एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे, म्हणजे आम्ही मोकळे, असं मनोहरपंत बोलले. नाही बाबा, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. असं बोलून शीतल तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. चिमणी, अगं असं हट्ट करू नये बाळा. अशाने तुझं लग्न कसं होईल? आत्ताच्या काळात असा मुलगा मिळणं खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याच्या आईवडील सोडून आम्हाला का सांभाळेल? मनोहरपंत बोलले. त्यावर शीतल काही बोलली नाही आणि तिने जेवण वाढायला घेतले. जेवताना कोणीच काही बोललं नाही. आई बाबा शीतलकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्या प्रती असलेली तिची काळजी, त्यामुळे ते चिंतित झाले होते. जेवण आटोपल्यावर शीतल आवरावर करू लागली. सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ उभी राहिली आणि विचार करू लागली. मी माझ्या आईबाबांना असे एकटं नाही सोडू शकत. मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू नाही शकत. जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिने मनाशी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी शीतल घराचं सगळं आटपून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या केबिनमध्ये गेली. ही शीतल काय काम काढलं, असं तिच्या सरांनी विचारलं. शीतल थोडी अवघडल्यासारखी झाली, कारण तिने एका महिन्याची नोटीस दिली होती, पण तिला त्याआधी जॉब सोडावा लागत आहे. काय ग, काय झालं? निसंकोचपणे बोल, असे तिचे सर बोलले. सर, मी उद्यापासून इथे जॉबवर येऊ नाही शकणार. मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे, असं शीतलने सांगितले. अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हे असं घाबरत तू सांगत होतीस. पुढे कुठे आहे? पेढे कुठे आहेत? सर बोलले. शीतल सरांकडे पाहतच राहिली. सर तिला काही बोलले नाहीत आणि त्यांनी लगेच परवानगी दिली. हे ऐकून शीतलला हायसे वाटले. हात जोडून शीतलने सरांचे आभार मानले आणि तिथून ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घराच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे होते आणि सगळी तयारी करायची होती. उद्यापासून शीतलला लवकर उठावे लागणार होते, कारण ऑफिसची वेळ सकाळी 10ची होती. तेव्हा तिला सगळं आटपून घरातून 9 वाजता घरातून निघावं लागणार होतं. शीतल घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे आहे असे सांगितले. शीतल आता मनात हिशोब लावत होती. घर खर्च, आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपला आणि शीतलने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं. उद्यापासून तिला आणखीन लवकर उठावे लागणार होते. दिवे मालवले आणि ती झोपी गेली. उद्याचा नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी शीतल सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली. भरभर तिने सगळं आवरलं आणि ती ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असते तर माझ्या लेकीला एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं. मनोहर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि त्यांना धीर दिला. होईल सगळं नीट, आपली लेक खूप मजबूत आहे, असं बोलून त्यांनी रेडिओ लावला. रेडिओवर छान गाणं लागलं होतं. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. मनोहर पंत ते गाणं गुणगुणू लागले. दोघांचा हास्यविनोद चालू होता आणि मध्येच शीतलच्या भविष्याबाबतीत चर्चा चालू होती. इथे शीतल बरोबर 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आणि आजपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचं तिने सांगितले. रिसेप्शनिस्टने तिला सुधीरच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली. शीतल आपल्या टेबलजवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर सुधीर बसला होता. त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. शीतल आपल्या कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर सुधीरने हात पुढे केला. हाय, मी सुधीर जोशी. शीतल पंत, शीतलने सांगितलं. खूपच सुंदर नाव आहे, सुधीर म्हणाला. धन्यवाद, असं बोलून ती कामाला लागली. असेच त्यांच्या कामाचे दिवस जात होते. हळूहळू शीतल तिथे रुळू लागली होती. सगळ्यांची मदत करायची, प्रत्येकाशी ती हसून बोलायची
शीतल तिचं काम झालं की कधी लगेच घरी निघायची. घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते. मनोहरपंत काळजीत असायचे. शीतलचं लग्न झाले की आपण मोकळा झालो असे त्यांचे विचार असायचे. नलिनीबाई सुद्धा हाच विचार करत असायच्या. त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखळ वाटत असायचा. 1-2 स्थळं येऊन गेली, पण त्यांना शीतलची अट त्यांना मान्यच नव्हती. आई वडील नंतर चिंतातूर झाले. कसं होणार आपल्या मुलीचं? शीतल काही हट्ट सोडायला तयार नव्हती. सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलेलं असायचं. त्याला शीतल आवडू लागली होती, पण तो तिला सांगायला घाबरायचा. काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा. शीतलला सुद्धा त्याची मैत्री हवीहवीशी वाटायची. तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे, पण शीतलच्या मनात त्याच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणतीही भावना नव्हती. शीतलकडून सुधीरला शीतलची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. सुधीरला वाटायचं तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी. फार फार ती रागवेल. सुधीर घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त शीतल असायची. सुधीरला जास्त कोणी मित्र नव्हते, त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं की शीतलला आपल्या मनातील गोष्ट सांगायची. सुधीर ऑफिसमध्ये आला तेव्हा शीतल अजून आली नव्हती. त्याने ठरवलं आज शीतल बरोबर कॉफी प्यायला जाऊ, तेव्हा तिला आपल्या मनातील गोष्ट सांगू. शीतल ऑफिसमध्ये आली तेव्हा सुधीरचं लक्ष तिच्याकडे होतं. हाय, गुड मॉर्निंग शीतल. शीतल बोलली, पण सुधीरचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. उत्तर मिळाले नाही म्हणून शीतलने त्याच्याकडे पाहिले. ह्याला काय झालं? हा असा काय बघत आहे? असं शीतल स्वतःशीच बोलली. शीतल मग त्याच्या टेबलजवळ गेली आणि टेबलवर थाप दिली. तसा सुधीर दचकला. काय लक्ष कुठे आहे तुझं? मी एकटीच बोलत आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? शीतलने विचारलं. हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस? मला कळलंच नाही. तू कधी आलीस ते? तू काही बोलत होतीस का? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. बोल, काय बोलत होतीस तू? सुधीर बोलला. अरे हो, किती प्रश्न विचारतो, जरा श्वास तरी घे. शीतल म्हणाली. माझा श्वासच तुझ्यात अडकला आहे. असं सुधीर पुटपुटला. काय म्हणालास तू? शीतल म्हणाली. कुठे काय? काही नाही. संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया. सुधीरने विचारलं. आज पुन्हा? का रे बाबा? शीतल, काही नाही ग, असंच. चल ना, जाऊया प्लीज. सुधीर ओके, जाऊया असं बोलून शीतल तिच्या टेबलजवळ येऊन तिचं काम करू लागली. पण सुधीरचं काही आज कामात लक्ष नव्हतं. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होतं. संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागलं होतं. सुधीर मनाची सगळी तयारी करून कसं आणि काय बोलायचं हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी शीतल सुधीरच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली. चल निघूया का? हो चल, असं बोलून सुधीर तिच्यासोबत चालू लागला. कॉफी शॉप ऑफिस समोरच होते. दोघे आलीने एका टेबल बघून तिथे बसले. सुधीरने 2 कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सुधीरने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे अशी चौकशी केली. शीतलने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं. सुधीरने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषयाला बोलण्याला सुरुवात केली. शीतल, मला तुला काही सांगायचं आहे. हो बोल ना, शीतल म्हणाली. सुधीरने धीर करून शीतलला सांगितलं. शीतल, तू मला खूप आवडते. माझ्याशी लग्न करशील? यावर शीतल काहीही बोलली नाही. ती फक्त त्याला म्हणाली, उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. सुधीरला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही. ठीक आहे, येईन मी तुझ्याबरोबर, पण तू असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाही? तू ये घरी, मग कळेल तुला. चल निघूया आपण, मला घरी जायला उशीर होईल. शीतल हो म्हणाली आणि चल निघूया असं बोलून सुधीर आणि ते दोघेही कॉफी शॉपमधून बाहेर आले. शीतलने बस पकडली आणि ती निघून गेली. सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने त्याची बाईक सुरू केल्याने निघाला. त्या दिवशी दोघांच्या मनाची चलबिल चालू होती. दोघांनी रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले, पण फारसे काही बोलले नाहीत. कामापुरतं थोडंसं बोलत होते, पण आपलं काम करत होते. सुधीरच्या मनात धाकधूक होती. हिने मला घरी का बोलवले हे काही कळत नाही. संध्याकाळी सुधीर शीतल बरोबर तिच्या घरी आला. तिने सुधीरची ओळख आपल्या बाबांबरोबर करून दिली. मग तिने आईच्या कॉटजवळ त्याला घेऊन गेली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटलं. शीतल त्याला बोलली, हे माझं कुटुंब आहे, यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे? माझी अट मान्य असेल तर आपण लग्न करू. शीतलला माहीत होतं की तिची अट सुधीर मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न नाही करणार. सुधीर थोड्या वेळ तिथे थांबला. तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्या आणि तो तिथून निघाला.
घरी जाता त्याच्या डोक्यात शीतलचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते. सुधीरचं पण आयुष्य असंच धकाधकीतून गेलं होतं. त्याचे आईवडील लहानपणीच गेले होते. मामाच्या घरीच तो लहानाचा मोठा झाला. तिथे त्याने चांगलं शिक्षण घेतलं आणि तो घरी मामीला कामात मदत करू लागला. पुढे त्यांचे छोटे मोठे काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता त्याला, म्हणून जे काम मिळेल तो ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तिचं परिस्थिती अजूनही शीतलची आहे. सुधीर घरी आला. तो विचार करू लागला की आपण शीतलसाठी काय करू शकतो, तिचा त्रास कसा कमी होईल हे विचार चालू होते त्याच्या डोक्यात. रात्री किती वेळ तो जागा आहे हे त्याला माहीत नव्हतं. विचार करतच त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून ते सगळं त्याने आवरलं आणि ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला शीतल दिसत नव्हती. तो शीतलला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, आज शीतल ऑफिसमध्ये आली नाही का? माझ्यामुळे ती आली नाही का? काय झालं असेल, का आली नाही? असे अनेक विचार डोक्यात त्याच्या चालू होते. मग त्याने ऑफिसमधले शीतलची मैत्रीण नीना हिच्याजवळ चौकशी केली. हाय नीना. हाय, आज तू इथे कसा? नीना, काम होतं तुझ्याकडे. सुधीर, माझ्याकडे काय? नीना म्हणाली. आज शीतल का नाही आली? सुधीर, अरे तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती नाही आली आहे. नीना म्हणाली. ओके, थँक्यू, सुधीर म्हणाला. सुधीर मनातच एकटाच बोलून लागला. काय झालं असेल तिच्या आईला? खूप सिरियस तर नसेल? एकटी शीतल कशी सांभाळत असेल? मला जायला हवं. आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथे निघाला. जोपर्यंत शीतलच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत सुधीरला एक क्षण मौलाचा वाटत होता. थोड्या वेळाने सुधीर शीतलच्या घरी पोहोचला. घरचं वातावरण खूप गंभीर वाटत होतं. घरी डॉक्टर आले होते. तिचे बाबा आईच्या बाजूला बसले होते. शीतल एका बाजूला रडत उभी होती. सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला. शीतल, आईला काही होणार नाही, तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. हे एवढ्याच बोलणे शीतलला धीर आला. एक बळ मिळाल्यासारखं झालं होतं. शीतलला त्या शब्दांचा खूप आधार वाटला. मनोमन ती खूप सुखावली होती. डॉक्टरांनी शीतलच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषधं लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले तसा सुधीर पण त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर विचारले आणि मग तो आतमध्ये आला. त्याने शीतलला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्यात हिंडू फिरू लागतील. हे ऐकून मनोहर पंत आणि शीतल या दोघांना बरं वाटलं. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. शीतल आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण सुधीर सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला. पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईल असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला. पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा शीतलचा विचार चालू होता. त्याने शीतलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्याच्या मामांनाही कळवलं होतं. काही दिवस असेच निघून गेले. हळूहळू शीतलला सुद्धा सुधीर आवडू लागला. सुधीरचं अधूनमधून शीतलच्या घरी जाणं येणं चालू होतं. शीतलच्या आईबाबांना सुधीर हा त्यांच्याच घरातल्या व्यक्ती आहे असं वाटत होतं. शीतलच्या आईच्या तब्येतीत आता थोडीफार सुधारणा झाली होती. सुधीरने आता मनाशी निश्चय केला, शीतल बरोबरच लग्न करायचं. त्याने त्याच्या मामीला मुंबईमध्ये बोलावून घेतलं. ते आल्यावर सुधीरने शीतल आणि स्वतःबद्दल थोडक्यात दोघांना सांगितलं. दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून त्यांनी निर्णय घेतला. सुधीर मनातून घाबरला होता. मामी होकार देतील की नाही, पण मामींनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने सुधीरला सांगितलं, सुधीर त्यांना कळव, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत. सुधीर हे ऐकून खूप खुश झाला. त्याने मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने शीतलला फोन करून कळवलं. इथे शीतलसुद्धा हे ऐकून खूप खुश झाली होती. तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिने ही बातमी आईबाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली. संध्याकाळी सुधीर आणि त्याचे मामी शीतलच्या घरी आले. शीतल आणि मनोहर पंतांनी मावण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितलं. सुधीरने मामींची ओळख करून दिली. त्याने त्याचा निर्णय शीतलला आणि त्यांच्या घरच्यांना सांगितला. शीतल, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन. हे ऐकून मामीला आपल्या भाच्याचे खूप कौतुक वाटले. शीतल आणि चहा नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने सुधीरला सांगितलं, सुधीर, तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको. पुन्हा विचार कर. पण सुधीरचा निर्णय पक्का झाला होता. माझा निर्णय पक्का आहे असं सुधीरने सांगितलं. मग सुधीरने तिच्या आईबाबांना त्यांचं मत विचारलं. शीतलच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. सुधीरसारखा मुलगा आपल्या शीतलसाठी शोधूनही सापडणार नाही
हे त्यांना माहीत होतं. सुधीर आणि शीतलने आईबाबांचा आणि मामामांचा आशीर्वाद घेतला. शीतलचे आईबाबा खूप खुश झाले. सुधीरसारखा चांगला मुलगा मिळाला म्हणून त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले. शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्नसुद्धा साध्या पद्धतीने करायचे असं ठरलं. 2-3 दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचं साध्या पद्धतीने लग्न लावून दिले. सुधीरने आता पूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. आता शीतलच्या आईची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. मनोहर पंतांनी आपल्या मुलीचा संसार पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळं खूप आनंदात राहत होते. शीतल खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने शीतलला मोकळा श्वास घेता येत होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची शीतलची खडतर प्रवासाची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.